ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट हे टॉपिक आपण बघत होते. त्यातले आपले बऱ्यापैकी पार्ट्स झालेले आहेत. क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, त्याचे सगळे टाइप्स. ओके. एनकॅप्सुलेशन बघितलं, पॉलिमॉर्फिझम्स आणि ते पॉलिमॉर्फिझम कसा अचीव्ह केला जातो ते आपण बघितलं. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आपण हा बघितलेला आहे. त्यातले त्यात 2-3 कीवर्ड्स तुम्हाला बघण्यात आले. एक म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट, सुपर आणि फायनल. ठीक आहे. या 3 गोष्टी आपण बघितल्या आता. आता थोडं पुढचं पार्ट आपल्याला बघायचंय. जे पेंडिंग पार्ट आहे ते. ठीक आहे. म्हणजे लक्षात येईल. एवढं झाल्यानंतर काय उरलंय, कुठलं पार्ट उरलं तर आपलं परत टिक करावं लागेल का? अरे ठीक आहे, चला, काय प्रॉब्लेम नाही. सो बेसिकली आता राहिले ऑटो आलं, चांगली गोष्ट आहे. नाव एवढं सगळं आपण पार्ट बघितलेला आहे स्टेप बाय स्टेप. तुम्हाला फायनल कीवर्डचा यूज कळालाय, सुपरचा कळालाय, ऍब्स्ट्रॅक्टचा कळालाय, स्टॅटिक पण आपण थोडंफार बघितलंय, पण अजून बघायचंय. सो आता उरले काय काय गोष्टी, त्यातल्या त्यात एक्सटेंड पण तुम्हाला हा कळून गेलाय. क्लास 100% असतो, ऍब्स्ट्रॅक्ट 50% असतो, हा पण एक पार्ट समजला. आता उरलं काय आहे, मल्टिपल इनहेरिटन्स जो आहे तो पार्ट सपोर्ट करत नाही क्लासमध्ये, ही आपण बघितला. पण याला अचीव्ह कसं केलं जाईल तो आपल्याला बघायचा आहे. आणि तो पार्ट आहे तुमचा इंटरफेस मध्ये. सो युझिंग इंटरफेस यू कॅन अचीव्ह द मल्टिपल इनहेरिटन्स कॉन्सेप्ट. पण तो त्याच्या वेळेने बघतो. ठीक आहे. आणि ह्याच इंटरफेस मध्ये तुम्हाला एक कीवर्ड बघायला भेटेल, युनिक कीवर्ड. तो म्हणजे तुमचा आहे इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंट म्हणतात त्याला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण वेळेत झालं तर कन्स्ट्रक्टर पण आजच बघून घेणार आहे. कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला दिस कीवर्ड भेटेल. याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेडला जेवढं इम्पॉर्टन्स आहे तेवढंच इम्पॉर्टन्स कीवर्डला सुद्धा आहे. कारण ते कीवर्ड एवढे स्ट्रॉंग आणि आहेत की काही मॅनिप्युलेट करू शकतात. त्याच्यामुळे ह्या उप सोबत या कीवर्डचं पण नॉलेज येत राहिलं पाहिजे. जेणेकरून कुठलाही कॉन्सेप्ट कुठल्याही सिच्युएशन मध्ये काही वेळेने जरी विचारलं तर कोणत्या ठिकाणी कुठलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट सूट होईल त्या हिशोबाने विचार करून आपल्याला तो इम्प्लिमेंट करता पाहिजे. ओके. सो आता आपण डायरेक्टली सुरुवात करूया इंटरफेसला. ठीक आहे. जसं आपण कॉन्सेप्ट मी क्लास ऑब्जेक्ट सांगताना हे सांगितलं होतं की क्लासमध्ये काय होत होतं की एखादा फंक्शन लिहिलं आपण तर त्याच्यामध्ये मेथड लिहिलं एखाद्या क्लासमध्ये, त्याची बॉडी ही कंपल्सरी लिहावं लागायची. म्हणजे तुम्हाला 100% माहिती पाहिजे की ह्या क्लास मधल्या फंक्शनला जर मी कॉल केलं तर काय एक्झिक्यूट होणार. ठीक. पण आपल्याला नंतर कळालं की अरे काही गोष्टी तर माहित नसतात आपल्याला, मग त्यावेळी काय करायचं. तर त्यावेळी आपण ऍब्स्ट्रॅक्टचा वापर करू शकतो. आणि ऍब्स्ट्रॅक्टचा वापर करताना हे लक्षात आलं की त्याच्यामध्ये काही ऍब्स्ट्रॅक्ट मेथड आपल्याला लिहून ठेवता येतात. जेणेकरून ते काय आहे, तुम्ही त्याला जो क्लासला माहिती त्याने त्याला एक्सचेंज केल्यानंतर तो त्याची मेथड लिहून टाकतो. हे तुमचे दोन्ही काम होतं. जे आहे डेटा तो पण भेटतो, प्लस ज्यांना माहिती आहे त्यांनी एक्सचेंज केल्यानंतर जे अब्स्ट्रॅक्ट क्लास आहेत त्याची पण मेथड तुम्हाला लिहिली जाते. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात तुम्हाला आली असेल की आपण अब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवता येतो का? बनतं का अब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट? नाही. नाही बनत. ठीक आहे. का नाही बनत विचारलं तर काय सांगणार आहे? दोन्ही वेळेने प्रश्न विचारतात. इज इट कॅन वी क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ ऍब्स्ट्रॅक्ट क्लास? तुम्ही म्हणशाल नो, देन व्हाय? तुम्ही येस म्हटलं तर संपलं. मग तुम्ही येस म्हणताय तर तुम्हाला काही माहितीच नाही असं होतं. तर नो म्हटल्यावर पण वाय हे विचारलं जातं. असं काय कारण असेल ज्याला आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करता येत नाही त्या क्लासचा? तुमच्या अंडरस्टँडिंगनी सांगा. का बरं नाही करता येत? कारण त्याच्यामध्ये ऍब्स्ट्रॅक्ट बॉडी असण्याची शक्यता आहे ना. आणि ऍब्स्ट्रॅक्ट बॉडी म्हणजे त्याच्याकडे मेथड मेथड आहे, फक्त त्याच्यामध्ये काय प्रिंट करायचं त्याला माहितीच नाही. त्याच्यामुळे मे बी तुम्ही मेन क्लासच्या ऑब्जेक्ट मध्ये क्रिएट केल्यानंतर ते ऍब्स्ट्रॅक्ट मेथड कॉल करू शकतात. आणि जेव्हा तर कॉल केलं की त्याच्याकडे काही नाहीच प्रिंट करण्यासाठी, म्हणून त्याचा आपल्याला ऑब्जेक्ट वगैरे क्रिएट करता येत. ठीक आहे. ते एक लक्षात ठेवायचं.
आता आपण स्टडी करतोय इंटरफेस. इंटरफेसच्या इमेजमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली, ती मी तिथे लिहिलं होतं 0% म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाहीये, त्याच्यामध्ये होणार काय पुढे जाऊन. ओके. फक्त तुम्ही मेथड डिफाईन करत चाललेले आहे. एम्प्टी बॉडी डिफाईन करत चाललेले आहे. आणि ज्याला माहिती असेल त्याला त्या गोष्टी ऑटोमॅटिकली इम्प्लिमेंट करावं लागतील. ठीक आहे. तो कॉन्सेप्ट आपल्याला बघायचा. आतापर्यंत तुम्ही क्लासच बघितला, पण आता तुम्हाला बघायचा इंटरफेस. पण याच्यात मजेची गोष्ट अशी आहे, की तुम्ही इंटरफेसचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. म्हणून परत तुम्हाला तिथे क्लास येऊनच जातो. ओके. तो आज आपल्याला बघायचा इंटरफेसचा कॉन्सेप्ट. Interface is basically it contain all abstract method. Okay. When you 100% not sure about the body, then you can use the interface. So interface allow you to create all method abstract as a abstract. पण abstract class पण तुम्हाला काही मेथड बॉडी सोबत पण लिहायला अलाउ करतो, विदाउट बॉडी पण. आणि इंटरफेस जो आहे तुम्ही 100% विदाउट बॉडी लिहू शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. पण क्लासमध्ये मात्र तुम्हाला नेहमी बॉडी लिहिण्याचे. तर हा चार्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला हा खूप साऱ्या गोष्टी शिकून देत असतो. ठीक आहे. तर कॉन्सेप्ट एक लेव्हलला थोडीशी लक्षात आली, की याच्यामध्ये खूप सारे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड असतील आणि त्याचा आपल्याला ऑब्जेक्ट बनवता येत नाही आणि तो एक्झिक्यूट पण होत नाही. त्याला एक्झिक्यूट कसं करायचं? आपण नॉर्मली क्लासचाच ऑब्जेक्ट बनावावा लागेल. मग त्या क्लासला एखाद्या इंटरफेसला तर काय करावं लागतं त्या क्लासला इम्प्लिमेंट करावं लागतं. थोडंसं सिंटॅक्स मी इथे लिहितो. मग आपण प्रॅक्टिकली त्याला बघूया. बेसिकली जसं आपण क्लास डिफाईन करतो त्याच सिमिलर वेने आपल्याला एक इंटरफेस डिफाईन करून घ्यायचा. ओके. सपोज इंटरफेस ओके एनिथिंग लाइक सपोज मी बनवलं टेस्ट. ओके. बाय डिफॉल्ट याच्यामध्ये जेवढे मेथड्स असतात ना, आता ऍब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये आपल्याला क्लासच्या समोर कंपल्सरी ऍब्स्ट्रॅक्ट हे नाव लिहावं लागतं. ठीक आहे. पण इंटरफेसमध्ये बाय डिफॉल्ट मेथड ऍब्स्ट्रॅक्टच असतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्या समोर डायरेक्टली तुम्ही असं लिहू शकता. असं जर लिहिलंय तर कन्सिडर करा की these methods are as abstract methods. ओके. सपोज व्हाईट ए लिहिला तुम्ही, इथे लिहिलं व्हाईट बी लिहिलं तुम्ही, असे मेथड डिफाईन करून देऊ शकता. पण याला तुम्ही मेन क्लासमध्ये याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून याला कॉल नाही करू शकत. मग याला इम्प्लिमेंट कसं करायचं, याला ऍक्च्युअली एक्झिक्यूट कसं करायचं? मला याला एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला बनवावं लागतो एक सिंपल क्लास ऍज युजल आपला जे पण क्लास आहे IMPL म्हणतो मी. जे पण सपोज XYZ चा क्लास आहे. याच्यामध्ये काही स्वतःचे मेथड्स आहेत आणि याला जसा एक क्लास दुसऱ्या क्लासला एक्सटेंड करतो, त्याच वेळेने एक क्लास दुसऱ्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो. IMPLEMENT. इम्प्लिमेंट आहे का इम्प्लिमेंट्स आहे ते आपण बघून घेऊ. आय थिंक इम्प्लिमेंट आहे. इम्प्लिमेंट काय? इंटरफेसचं नाव. जेव्हा जेव्हा कुठलाही क्लास एखाद्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो, दॅट मीन्स ह्या क्लासला जेवढे मेथड्स इंटरफेसमध्ये लिहिलेले आहेत, त्या सगळ्याचे सगळे त्याला इम्प्लिमेंट करावंच लागेल. ओके. म्हणजे याला ए ची पण बॉडी लिहिणं गरजेचं आहे, प्लस बी चे पण बॉडी लिहिणं गरजेचं आहे. ओके. याच्यात जर जेवढ्या मेथड्स आहेत, 2 आहे म्हणून 2 याची बॉडी लिहा, 3 आहे तर 3, 4 आहे तर 4, 10 आहे तर 10च्या 10. तुम्ही असं नाही करू शकत, की 10 आहे व मी एकच बॉडी लिहितो. 10च्या 10. इट इज अ कंपल्सरी. जो क्लास इंटरफेसला इम्प्लिमेंट करेल, त्याला सगळ्या मेथडची बॉडी लिहिणं गरजेचं असतं. कारण याच्यामध्ये बॉडीच नसते इंटरफेसमध्ये. जस्ट एम्प्टी मेथड लिहून ठेवलेले असते. जर ह्या क्लासमध्ये ह्या मेथड्स तयार होऊन गेल्या, तर मग आपला जो रेग्युलर वे तो आहे तोच. आपण काय करणार XYZ चा ऑब्जेक्ट बनवू शकतो. इज इक्वल टू न्यू XYZ आणि ॲज युजुअल X.A, X.B, X.C. तर हा फरक आहे दोघांमधला. ठीक आहे. छोटासा इंटरफेस आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू.
देन पुढे आपण थोडंसं जाऊया. सो बेसिकली आता मी छोटंसं एक्झाम्पल घेतो ॲज युजुअल इंटरफेसचं. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्येच आहे. एक तर आपण इंटरफेस ॲज अ सेपरेट डिफाईन करून देऊ शकतो किंवा त्याच क्लासमध्ये मेन क्लासच्या वरती सुद्धा आपण इंटरफेस लिहू शकतो. म्हणजे जसं तुम्ही इथे न्यू क्लास करून तुम्ही इथे इंटरफेस डिफाईन करू शकता. ओके. इट इज ओके. काही प्रॉब्लेम नाही. पण आता सध्या आपण मेन क्लासच घेऊया. मेन क्लासच्या वरच इंटरफेस घेऊ. म्हणजे ते जास्त फॅमिलियर वाटेल. सो मी इथे लिहितो इंटरफेस INTRFC इंटरफेस. मेन क्लास आहे. सॉरी हा नीट पाहिजे. मेन क्लास. ठीक आहे. आता वरती इथे जर मी एक इंटरफेस लिहिणार आहे जसं क्लास डिफाईन करतो ना सिमिलर INTERFACE इंटरफेस. तर इंटरफेसचं नाव लिहिलं मी ITF1. इंटरफेस ITF1 संपला. नाव याच्यामध्ये मला काही मेथड डिफाईन करून ठेवायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल मला एक मेथड लिहायचं MSG नावाचं. मेसेज MSG. ठीक आहे. इथे गेलं मी मेसेज नावाचं बॉडी लिहिलं. वाईड मेसेज सॉरी VOID वाईड MSG. ओके. हे बघा मी याच्या पुढे मला ऍब्स्ट्रॅक्ट लिहायची गरज पडली नाही बिकॉज इट इज अन ऍब्स्ट्रॅक्ट. ऑलरेडी ऍब्स्ट्रॅक्ट. तुम्ही जरी लिहिलं इथे ऍब्स्ट्रॅक्ट तरी काही फरक पडत नाही. नाही लिहिलं तरी चालतं. पण ऍब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये कंपल्सरी तुम्हाला ऍब्स्ट्रॅक्ट लिहावं लागतं. मी त्याला मेसेज दिलं त्याच वेळेने मी इथे लिहिलं वाईड INFO वाईड इन्फो वाईड इन्फो पण लिहून टाकलं. ठीक आहे. मग आपण असं नाही करू शकत की चला आपण याचा ऑब्जेक्ट क्रिएट करू आणि त्याच्यातला मेथड कॉल करू. नॉट पॉसिबल. I is equal to new interface. We cannot create an instantiate or object of an interface class. It is not possible. Okay, cannot instantiate the type IDF1. म्हणजेच आपण त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. कारण काय आहे? कारण हे कॉल जरी केलं तर याच्यामध्ये काय आहे ते माहितीच नाही ना. सो बेस्ट पैकी त्याला अलाउच नका करू. त्याला आपण अलाव करत नाही. पण असं कोणीतरी असेल ना त्याला ह्या गोष्टी माहिती असतील. ती जी गोष्ट आहे आपला रेग्युलर क्लास. क्लास असेल सपोज टेस्ट. ठीक आहे. आता मी इथे त्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करेल IMPLEMENT इम्प्लिमेंट्स ओके एस कंपल्सरी. ठीक आहे. ITF1 इम्प्लिमेंट इंटरफेस. जसं तुम्ही इम्प्लिमेंट केलं लगेच त्यांनी मेथड म्हटलं एरर दिलं की अनइम्प्लिमेंटेड मेथड फाउंड्स. ऍड अनइम्प्लिमेंटेड मेथड. ओके. तर इथे मी जर क्लिक केलं तर दोन्ही मेथड इथे ओव्हरराइड होतात. मेसेज पण आला इन्फो पण आला. ठीक आहे. तुम्ही हाताने पण लिहू शकतात ऑल रेडीमेड मेथडचा पण वापर करू शकता. मग इथे लिहा मेसेज तुम्हाला काय द्यायचा होता तो सीसॉट SYSO INTER इंटरफेस मेसेज. ठीक आहे. इंटरफेस मेसेज लिहिलं. इथं पण तुम्ही इंटरफेस इन्फो लिहू शकता. इनहेरिटन्स सारखाच आहे. फक्त इथे आपण एक क्लासच्या ठिकाणी इंटरफेस लिहितोय आणि एक्सटेंडच्या ठिकाणी इम्प्लिमेंट लिहितोय. ठीक आहे. झालं. मग रेग्युलर वेने आपण काय करणार त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. काय ऑब्जेक्ट क्लासचं नाव काय आहे टेस्ट. हे माहिती आहे तुम्हाला TEST टेस्ट T इज इक्वल टू न्यू टेस्ट. सॉरी बाहेर सेमीकोलन.
मग टी डॉट तुम्ही MSG पण कॉल करू शकतात. ॲज युजुअल टी डॉट तुम्ही इन्फो पण कॉल करू शकता. ठीक आहे. झालं. याला राईट क्लिक करा आणि रन ॲज तुम्ही म्हणणार याला क्लास. तो हे बघा. इंटरफेस इन्फो आणि इंटरफेस मेसेज. हे लक्षात आलं? सिंपलचा एक सिंटॅक्स आहे. इंटरफेस डिफाईन करायचा. इंटरफेसमध्ये आपल्याला एम्प्टी बॉडी डिफाईन करता येतात आणि जो क्लास त्याला इम्प्लिमेंट्स करेल त्यातल्या सगळ्या गोष्टींना याला ओव्हरराईड करणं किंवा त्याची बॉडी लिहिणं गरजेचं असतं. पण त्याच क्लासचा ऑब्जेक्ट बनवून ते सगळ्या मेथड ऍक्सेस करू शकतो ऍज युजल. ठीक आहे. हा फ्लो लक्षात आला सिंपल इंटरफेसचा. समजलं का? हो सर. सिंपल इंटरफेसचे एक रूल्स सांगतो मी. सिंटॅक्स कसा इम्प्लिमेंट केलं जातं त्याच्यासाठी. ठीक आहे. मग आता सेकंड प्रश्न पडतो की इंटरफेसची गरज काय आहे? की आपल्याकडे क्लास आहे, ऑब्जेक्ट आहे, इंटरफेस सॉरी इनहेरिटन्स सारखं कॉन्सेप्ट आहे. त्यात एनकॅप्सुलेशन सारखा पण आहे. त्यांना आपण पॉलिमॉर्फिझम सुद्धा आहे. हे सगळं असताना सुद्धा परत इंटरफेस कडे जाण्याची गरज काय? की तुम्हाला इथे डोळ्यांना दिसताच आहे, की आता आपल्याला माहिती आहे, की पुढे जाऊन काय होणार आहे काहीच माहिती नाही. पण आता डिफाईन करून ठेवू. असे पण काही क्लास असू शकतात. आणि याचा एक सगळ्यात मोठा एडव्हांटेज माहिती का तुम्हाला काय? तुम्ही जर याला रिअलिस्टिक एक्झाम्पल मध्ये जोडायचा ट्राय केला, तर असं बनू शकतं, की सपोज ना आपल्याला तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय आणि तुम्हाला सुट्टी पाहिजे. तुम्हाला सुट्टी पाहिजे असेल ना, तर तुम्हाला काही रूल्स फॉलो करावे लागतात. आणि सगळे रूल्स फॉलो झालेच पाहिजे. ओके. तुम्हाला HR ला मेल टाकणं आहे, HRचा अप्रूव्ह होईल, देन तुमचा सुट्टी होईल. मग अशा काही ज्या कंपल्सरी मेथड्स आहेत ना, ते तुम्हाला कुठे करावं लागेल? इंटरफेसमध्ये डिफाईन करा. ओके. आणि ज्या सुट्टीच्या क्लासला त्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करा. म्हणजे त्या एम्प्लॉयला काय करावं लागेल, जेव्हा पण सुट्टी लागेल, तेव्हा तो क्लास, तो इंटरफेस इम्प्लिमेंट करेल. मग त्याला एक कंपल्सरी होऊन जाईल, की आधी HR ला मेल कर. मेल टू HR. देन त्यांचा रिप्लाय बघ. रिप्लाय पॉझिटिव्ह असेल तर लीव्ह ग्रँटेड ऑर लीव्ह फेल्ड. असं. म्हणजे कंपल्सरी होऊन जातं ना याच्यातले सगळे हे लिहिण्यासाठी. तर अशा वेळी पण तुम्ही इंटरफेस डिफाईन करू शकता. ठीक आहे. तुम्हाला इम्प्लिमेंट वर्ड खूप ठिकाणी भेटेल. पूर्ण जावामध्ये जगातला कुठलाही कोड ओपन करा. तुम्हाला आयदर एक्सटेंड किंवा इम्प्लिमेंट या 2 कीवर्डच्या पलीकडे कुठलाही कीवर्ड दिसणार नाही. ओके. अख्खं जावामध्ये जा, Googleमध्ये जा, Microsoftमध्ये जा, कुठेही जा. Implements and the extend. These are the only key that are powerful enough in the Java. Okay. So this is what the interface is. So हा बेसिकली इंटरफेस आहे. एम्प्टी बॉडी असतात त्याच्यामध्ये आणि एखाद्या क्लासला त्याला करायचं असेल तर इम्प्लिमेंट करावं लागतं. इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याच्यातले सगळे मेथड आपण त्याच्यात ओव्हरराईड करून घेतो. आणि त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून त्यातले सगळे फंक्शन आपण इथे कॉल करतो. प्लस इंटरफेसचा ऑब्जेक्ट क्रिएट करता येत नाही. ॲज युजुअल याच्याकडे बॉडीच नाही तर काय करणार इम्प्लिमेंट करून. फाईन. आता एक अशी पण गोष्ट नेहमी असते, की लाइक इंटरफेस लाइक इनहेरिटन्स डज नॉट सपोर्ट द म्हणजे जावा मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करत नाही. पण वी कॅन अचीव्ह द मल्टिपल इनहेरिटन्स विथ द हेल्प ऑफ इनहेरिटन्स. सॉरी, इंटरफेस. मग इंटरफेसचा वापर करून आपण मल्टिपल इनहेरिटन्सचा कॉन्सेप्ट अचीव्ह करू शकतो. कसा करू शकतो? ते आपल्याला बघायचं. हे बघा. आता मी इंटरफेसचा MEL मल इंटरफेस INTRFC मल्टिपल इंटरफेस. बघा आता मी इथे एक इंटरफेस डिफाईन केला INTERFACE इंटरफेस ITF1 हे लिहिलंय का मी आधीच? INTRF1 किंवा मी FC1 लिहितो.
इंटरफेस 1 ft1, इथे मी लिहिला ft2, इंटरफेस 1 इंटरफेस 2. आता लक्षात घ्या, जावा मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करतो. म्हणजे विथ द हेल्प ऑफ आपण इंटरफेस मल्टिपल इनहेरिटन्सचा कॉन्सेप्ट अचीव्ह करू शकतो. आपल्याला पहिल्या क्लासमध्ये मल्टिपल इनहेरिटन्सला प्रॉब्लेम येत होता. का बरं? कारण दोन्ही क्लासमध्ये जर सेम मेथड असले तर चाइल्ड क्लास गेट कन्फ्यूज लाईक विच पॅरेंट मेथड शुड आय कॉल. पॅरेंट 1 चा कॉल करायचा की पॅरेंट 2 चा कॉल करायचा. पण याच्यामध्ये तुम्ही जर डिफाईन केलं, सपोज मी इथे वाईड केलं पी नावाचं मेथड बनवलं, ठीक आहे, आणि सेम मेथड मी याच्यात पण लिहिलं पी. आता याच्यामध्ये दोघांमध्ये फरक असा आहे, जेव्हा आपण क्लास डिफाईन केले होते त्या क्लासमध्ये कंपल्सरी बॉडी होता. म्हणजे फिक्स होतं, जेव्हा पण तुम्ही पी कॉल करशाल तर त्याच्यातला हा पार्ट एक्झिक्यूट होईल. पण इंटरफेसमध्ये फक्त मेथड डिफाईन केलेले आहे, त्याच्यामध्ये काय आहे कोणी डिसाईड नाही केलं. ठीक आहे, म्हणजे नो रूल स्पेसिफाय. तुम्हाला ₹100 पाहिजे, तुम्हाला ₹100 घ्यायचे. कसे घेणार आहे ते नाही डिफाईन केलं. बट हे जे क्लास असते तर तुम्हाला ₹100 घ्यायचे, तर ₹100 ची नोटच घ्यायची असं त्यांनी आधीच डिफाईन केलं. पण इथे बॉडीच नाहीये. म्हणून इथे काय होतं, एखादा क्लास जो आहे ITF इंटरफेस CLS जे पण आहे. इथे हा इम्प्लिमेंट जेव्हा करतो, IMPLEMENTS इम्प्लिमेंट्स हा इंटरफेस 1 कॉमा इंटरफेस 2 दोघांना इम्प्लिमेंट करू शकतो. आणि याला इथे लक्षात येतं, अरे येतात पण पी मेथड, याच्यात पण पी मेथड आहे, पण प्रॉब्लेमच नाहीये. तो एकच पी इम्प्लिमेंट करेल. कारण दोघांमध्ये एम्प्टी आहे ना, काय डिक्लेअर करायचा चाइल्ड डिसाइड करेल. तर या वेळी आपण काय करू शकतो, मल्टिपल इनहेरिटन्सचा कॉन्सेप्ट विथ द हेल्प ऑफ इंटरफेस पण अचीव्ह करू शकतो. सो हा एक वे आहे. मल्टिपल इंटरफेस, मल्टिपल इनहेरिटन्स कॉन्सेप्ट अचीव्ह, हे पण लिहिलं. ठीक आहे, तर असं पॉसिबल होतं, इथे कन्फ्युजनच नाही होत. पण इथे जर दुसरा मेथड असता, परत त्याला P2 पण ओव्हरराईड करावं लागतं. सेम मेथड असले तरी काही कन्फ्युजन नाही, कारण एखाद्या याच्यातला याच्यातही बॉडी लिहायची, त्याच्यातही बॉडी लिहायची, आणि काय लिहायचं तेही डिसाइडेड नाही. मग त्यावेळी इश्यूच नाहीये. कुठलाही मेथड कॉल करा तुम्ही, तुम्हाला तो मेथड भेटूनच जाईल. ॲज युजुअल आपल्याला काय करायचं, चाइल्डचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, इथे ऑब्जेक्ट क्रिएट करा. IF इफ नाही, इफ कीवर्ड आहे ना, रिझल्ट इज इक्वल टू न्यू बस जावेदर I डॉट बी मेथड, आणि हा तुमचा एक्झिक्यूट होऊन जातो इंटरफेस. ओके, मल्टिपल इनहेरिटन्स कॉन्सेप्ट अचीव्ड, म्हणजे तुम्हाला या वेळेने काय होतं, मल्टिपल इनहेरिटन्स इथे तुमचा अचीव्ह झाला. इंटरफेस 1 डिफाईन केला, 2 डिफाईन केला. याच्यामध्ये बॉडी नसल्यामुळे ना फायदा असतो. कोणताही क्लास ज्याला इम्प्लिमेंट करेल तर निवांत असतो, त्याला माहिती याच्यामध्ये काहीच नाही, फुसका पटाक, मी जे लिहिल तेच. ठीक आहे, कसं आहे लक्षात आलं, हाऊ टू अचीव्ह मल्टिपल इनहेरिटन्स विथ द हेल्प ऑफ सर इंटरफेस आला तरच इम्प्लिमेंट यूज होतो का? हा, इम्प्लिमेंट हा फक्त आणि फक्त इंटरफेसच्या रिलेटेडच आहे. जसं मी बोललो की तुम्हाला अख्ख्या जावामध्ये वर्ल्ड वाईड कुठेही गेल्यानंतर दोन कीवर्ड दिसतील, एक म्हणजे एक्सटेंड, दुसरं म्हणजे इम्प्लिमेंट. जिथे एक्सटेंड केलाय म्हणजे तुम्हाला समजायचं की त्याने एखाद्या क्लासला एक्सटेंड केलाय, दॅट इज इनहेरिटन्स क्लास बेस. ठीक आहे, पण जिथे तुम्हाला इम्प्लिमेंट दिसतो ना, त्या ठिकाणी तिथे 100% हा इंटरफेसच असतो. ओके, ते एक तुम्हाला लक्षात ठेवायचं.
फाईन. इंटरफेसच्यालाच आपल्याला इम्प्लिमेंट लागतं. बाकी ठिकाणी एक्सटेंड चालतात. झालं? आलं का हो लक्षात? सर. हां. आता थोडंसं अजून हे बघा, जेवढं आपण ह्याच्यात जाऊ ना, तेवढं वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतात. ठीक आहे. हे बेसिक इंटरफेसचे रूल आहेत आणि आतापर्यंत ना असेच होते. ओके. जसं नवीन-नवीन जावा व्हर्जन येतंय, तसे त्यांनी काय केलंय थोडंसं मॉडर्नच्या हिशोबाने वाढत चाललेलं आहे आणि ते गरजेचं पण होतं. ठीक आहे. आता याच्यात असा आता एक कॉन्सेप्ट आता नवीन नवीन म्हणजे थोडं आलेलंच आहे तयार गोष्टी, की एक इंटरफेस जो आहे, सपोज मी बनवला इथे इंटरफेस. मी इथे जर इंटरफेस बनवला ग्रँड पॅरेंट्स GPFT. ओके. इथे पण मी जर पी नावाचा मेथड लिहिला, तर बघा बेसिकली मी हे पण करू शकतो बघायला गेलं तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे किती मल्टिपल करू शकतो याचा काही नेम नाही, पण जेवढं करायची गरज पण नसते. 2 क्लास केलं तरी अचीव्ह झालं. हां, तर मला हे सांगायचं जसा एखादा क्लास एखाद्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो, त्याच वेळेने एखादा इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला एक्सटेंड करतो. ठीक आहे. EXTENDES एक्सटेंड्स दिस. ठीक आहे. इथे काही फरक पडला नाही कारण आपण इथे सेम नावाची मेथड लिहिली होती. पण जसं मी इथे मेथडचं नाव चेंज करेल, त्याला लगेच हा एरर द्यायला सुरुवात करेल. तो काय म्हणेल अनइम्प्लिमेंटेड मेथड. आता हे जे एकदम नवीन आहेत किंवा ज्यांनी आधी कधी प्रोग्रामिंग केली नाही, आता तुम्ही बघताय पहिल्यापासून म्हणून तुम्हाला थोडं ओळखीचं वाटेल. पण एखाद्याने असा कोड बघितला ना, तो लाइक पूर्ण हँगट होऊन जाईल, की त्याला कळणारच नाही, की अरे हे काय आहे? म्हणजे काय चाललं काय? एक तर मल्टिपल पण केलं, इम्प्लिमेंट पण केलं आणि त्यात एक्सटेंड पण केलं आणि त्याच्यात परत हा पण प्रॉब्लेम आला. सिंपल आहे. इंटरफेसचा रूल असा आहे, की जो क्लास इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो, त्या इंटरफेसचे सगळे मेथड याला ओव्हरराईड करणं गरजेचं आहे. त्याने ITF1 मध्ये गेला, FT1 मध्ये पी होता, FT मध्ये पण P2 होता, पी होता. त्यात पण तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण जसं याने दुसऱ्या इंटरफेसला एक्सटेंड केलं, त्याच्यामध्ये मेथड भेटला P1. आता P1 बाय डिफॉल्ट FT1 असल्यामुळे इथे FT1 मध्ये 2 मेथड ऍक्सेसिबल आहे. P1 आणि P. म्हणून इथे P1 आपल्याला कंपल्सरी लिहावा लागतो. पण मी तो करत नाही. सिंपल हात ठेवतो. याला तरी प्रॉब्लेम नाही. पी याला इंटरफेस इम्प्लिमेंट एक्सटेंड केल्यानंतर सुद्धा त्याला माहिती आहे की एम्प्टीज बॉडी जे लिहिणार आहे तेच लिहिणार आहे. ओके. म्हणजे हा पण एक वे आहे. जर कोणी विचारलं की कॅन इट इज पॉसिबल टू एक्सटेंड वन इंटरफेस बाय अनदर इंटरफेस? येस. ठीक आहे. जसं एक क्लास दुसऱ्या क्लासला एक्सटेंड करू शकतो, त्याच वेळेने एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला एक्सटेंड करू शकतो. ओके. आता ना म्हणजे मी तर फुल पोस्टमॉर्टम टाइप चालू आहे. आय डोंट नो की लाइक पण ठीक आहे. अजून एक मी करून बघतो. हे माझ्या क्वेरीसाठी साठी करता म्हणजे एक कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी. मी हा टूल करतो. मला हे बघायचंय लाइक इज इट पॉसिबल ऑर नॉट? हे बघा. हे पण झालं. काय पाहिजे अजून तुम्हाला? हां, हे पण झालं. म्हणजे एक इंटरफेस 2-2 इंटरफेसला एक्सटेंड करू शकतो. जोपर्यंत इथे पी होता काहीच प्रॉब्लेम नाही आला. पी 2 इंटरफेस एक्सचेंज झाले. पीच आहे म्हणून याने इम्प्लिमेंट केलं. त्यालाही पी भेटला. जसं मी याला पी केलं, अनइम्प्लिमेंटेड मेथड. ती कुठली आहे? ही. हे काय होतं माहिती का? लाइक हे याची स्टोरी सांगायची झाली, तर काही-काही जत्रेमध्ये किंवा काही कुठे काही जत्रेमध्ये मोस्टली किंवा सर्कसमध्ये वगैरे अ, हे येतो बघा काय म्हणतात त्याला? पायथन.
पायथनला काय म्हणतो आपण मराठीत? अजगर. अजगर बघितलंय का? बिना दाताचा, बिना विषाचा जो सर्प असतो ना, तो. मग त्याला कोणी पण अंगावर घेऊन फोटो काढतो. तर त्याला माहिती याच्यामध्ये काही नाहीच आहे, काही करू शकत नाही. तसं हे चाललेलं आहे. आणि इंटरफेसमध्ये त्याची बॉडीच नसल्यामुळे तुम्ही पाहिजे तसं त्याला इम्प्लिमेंट करू शकता. जसं टीचर तुमच्या क्लासरूममध्ये टीचरच नाहीये, सुट्टीवर आहे. तसं तुम्ही कसे फ्री असतात, कसे बसा, कसे वागा, तसं चालू आहे इथे. की म्हणून एक इंटरफेस 2-2 इंटरफेसला एक्सटेंड करू शकतो. एक क्लास 2-2 इंटरफेसला इम्प्लिमेंट करू शकतो. हे सगळं का पॉसिबल आहे? बिकॉज ऑफ नो बॉडी इन्व्हॉल्व्ड इन इंटरफेस. ठीक आहे? तर हे सगळे रूल्स आहेत, हे सगळे नियम्स आहेत, हे आपल्याला फॉलो करावे लागतात किंवा ह्या वेळेने आपण सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करता येतात. आलं लक्षात? इंटरफेस काय आहे आणि मल्टिपल इनहेरिटन्स कसं अचीव्ह करतो ते. मोस्ट ऑफ टाइम हेच विचारतात की द जावा इज नॉट सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स, then how we can achieve the multiple inheritance in Java? We can achieve the multiple inheritance in Java with the help of interface because interface allowed to implement two interface at a time because it does not have any body. So class will decide what should be written or what should method should be override. इथे याला कन्फ्युजनच होत नाही की पी नावाचा कोणता कॉल करू. आणि याला माहिती जो कॉल केला ते मलाच लिहायचे. त्याच्यामुळे मल्टिपल इनहेरिटन्स इथे अचीव्ह होऊन जातो. लक्षात आलं का? सगळं डोक्यावरून गेलं. समजले सर. ठीक आहे. हे बघा सर जर सर जर हा बोला. सर सर जर इंटरफेस जीपीएफटी मध्ये जर वेगळ्या नावाचं म्हणजे वेगळ्या नावाचं जर फंक्शन मेथड क्रिएट केली, मग तिला कॉल करण्यासाठी कसं काय करावं? क्लासमध्ये कॉल करण्यासाठी त्याच नावाची मेथड क्रिएट करावं लागेल का? एक्झॅक्टली. हे बघा. बरं. आता एक्सटेंड आपल्याला माहिती आहे. एक्सटेंड केल्यामुळे ते मेथड इथे ऍक्सेसिबल होईल. म्हणजे इथे मी जर वेगळ्या नावाची मेथड बनवली, तर तो कोणाला ऍक्सेसिबल होईल? FT1 मध्ये. तर FT1 ला यांनी इम्प्लिमेंट केलंय म्हणजे ह्याला ही मेथड कंपल्सरी इम्प्लिमेंट करावं लागेल. फॉर एक्झाम्पल इथे मी पीपी नावाची मेथड बनवतो. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही इथे अनइम्प्लिमेंटेड मेथड म्हणता ना, ती मेथड कुठली राहील? पीपीची राहील. ठीक आहे. असं तो डिरेक्टली लिंक्ड आहे एक दुसऱ्याला. कुठल्याही नावाची मेथड बनवा तुम्ही. जर पी अदर दॅन पी असेल तर त्याला ते कंपल्सरी ओव्हरराईड करावं लागेल. ठीक आहे. पीच बनवतो मी. हे आहे इंटरफेस. समजलं? हे प्रॅक्टिकली तुम्ही जेव्हा टाइम देऊन करशाल ना, तेव्हा अजून जास्त क्लिअर होईल. आता तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल की इम्प्लिमेंट कीवर्ड वापरावा लागतो. तो क्लास त्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो. एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला एक्सटेंड करतो आणि इंटरफेसमध्ये जेवढे एम्प्टी बॉडी असतील त्या सगळ्यांना बॉडी लिहिणं गरजेचं आहे आणि त्या क्लासचाच ऑब्जेक्ट करून आपण त्याचे मेथड ऍक्सेस करू शकतो. याच्या पलीकडे तुम्हाला एवढंच काय समजणार? एवढंच सिंटॅक्स आहे. याची नीड का बरं आहे? काही माहितीच नाही भाऊ काय होणार आहे पुढे. आम्ही फक्त डिफाईन करून ठेवतो. ज्याला माहिती आहे तो इम्प्लिमेंट करून घेईल किंवा ज्याला ह्या गोष्टी पाहिजे त्याने त्याला इम्प्लिमेंट करा. सिंपल. त्याला सुट्टी पाहिजे त्याने मेल टाका, अप्रूव्ह घ्या, सुट्टी घ्या. मला काय नका विचारू. असं म्हणजे डिफाईन करून टाकलेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज इंटरफेस. समजलं? हो सर. हां. आता ना याच्यात एक थोडासा ट्विस्ट आलेला आहे नवीन फीचरमध्ये आणि ते विचारलं पण जातं. ॲक्चुअली एवढंच इंटरफेस पाहिजे होतं, पण ते करण्यात आलं आणि त्याची गरज पण होती. त्याच्यामुळे त्यांनी आता केलंय. ते आपण बघून घेऊ. ठीक आहे. न्यू INTRFC करतो मी, म्हणजे तुम्हाला ते थोडंसं लक्षात राहील. मेन क्लासच घेतो. आतापर्यंत आपण हेच बघितलं जर एखाद्या इंटरफेसमध्ये आपण जेवढ्या मेथड्स INTERFACE इंटरफेस मी न्यूज म्हणतो त्याला. नाही न्यू कीवर्ड आहे ना. न्यू FT न्यू इंटरफेस होतो. आतापर्यंत काय होतं, की आपण याच्यामध्ये बॉडी नाही म्हणजे एम्प्टी बॉडीज डिफाईन करत होतो. NW. ठीक आहे.
आणि हा ॲज युजुअल रूल होता. ठीक आहे. आणि नेहमी आपल्याला काय करावं लागायचं, एखादा क्लास डिफाईन करावा लागायचा. क्लासमध्ये न्यू CLS. ठीक आहे. आणि इथे काय करावं लागायचं आपल्याला, इम्प्लिमेंट करावं लागायचं. IMPLEMENTS, इम्प्लिमेंट्स काय करायचं आपण त्या इंटरफेसला. आणि याने काय होऊन जायचं, त्या मेथडला कंपल्सरी ते इम्प्लिमेंट करावं लागायचं. ओके. बट फॉर द न्यू जावा फीचर, सो ते हे विचारतात, इज देअर एनी वे टू ऍड अ बॉडी इन अ इंटरफेस? असा काही रस्ता आहे का, असा काही वे डिफाईन करून ठेवला आहे का, जेणेकरून आपल्याला इंटरफेस मध्ये सुद्धा बॉडी लिहिता येऊ शकतो? तर ते आता जावा 17 मध्ये पॉसिबल आहे की इवन दो द इंटरफेस मेथड्स आर abstract, but we can write the body in interface also. बट त्यासाठी काय करावं लागतं आम्हाला, म्हणजे आपल्याला इथे डिफॉल्ट मेथड लिहावं लागतं. DEFAULT, डिफॉल्ट. ओके. With the help of default access modifier, we can add body. Default, DEFAULT, default interface method, INTERFACE method. बघा, ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, नवीन आलेलं आहे, विचारू शकतात भरपूर वेळा. ऍज युजल मग आपल्याला काय करावं लागेल, ह्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल, इक्वल टू न्यू प्लस एन डॉट एनडब्ल्यू, सॉरी एन डॉट काय एनडब्ल्यू, हा एनडब्ल्यू. म्हणजे याने इम्प्लिमेंट केलं याला, पण याला कुठली मेथड ओव्हरराईड करायची गरज पडली का? नाही, कारण याच्यामध्ये बॉडी आपण ऍड केलेलं आहे. इथे बघा, रन करा, इथे आउटपुट मध्ये तुम्हाला काय येईल, डिफॉल्ट इंटरफेस मेथड. म्हणजे याचा अर्थ असा, जर आतापर्यंत काय होत होतं, इंटरफेस मध्ये 10 मेथड्स आहेत, तर 10च्या 10 तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागत होतं. पण आपल्याला माहिती आहे 10 पैकी ना 9 इम्पॉर्टंट आहे, पण एक ना ठीक आहे, 10 पैकी 9 जरी फॉलो झाले तरी त्यांनी थोडंसं पुढे गेलं तर चालतं. पण ना ते अचीव होत नव्हतं बऱ्याच ठिकाणी, कारण इंटरफेस खूप स्ट्रिक्टली करून ठेवलं होतं. 100 एमटी मेथड आहे ना, तर 100च्या 100 बॉडी लिही, विदाउट बॉडी तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. असं कधीतरी होतं की 100 पैकी 2 मेथड एवढं इम्पॉर्टन्स नाहीये, वो ठीक आहे, चालून जातं. ओके. पण ती जी नीड होती ना, ती नीड फुलफिल करण्यासाठी मग त्यांनी म्हटलं, एक काम करा, जेवढ्या कंपल्सरी ठेवायच्या त्या एम्प्टी करा. पण जे तुम्हाला वाटतंय की ठीक आहे, त्याचं काही नाही लिहिलं तरी डिफॉल्ट त्याने घेऊन टाकलं पाहिजे. मग त्यावेळी हा डिफॉल्टचा वापर करण्यात आला. म्हणजे याला तुम्ही इम्प्लिमेंट नाही केलं तरी चालेल. तो डिफॉल्ट इंटरफेस कॉल करेल. पण तुम्ही जर त्याला इम्प्लिमेंट केलं, हे तुम्हाला माहितीच आहे. थांबा, काय झालंय, क्लास मेथड बरोबर लिहिली ना आपण, एनडब्ल्यू नावाची. हा, पब्लिक करा. तुम्ही म्हणलं असं काय झालं, पब्लिक void एनडब्ल्यू. आता मी इथे काय मेथड लिहिलं, ओ पी ई आर डब्ल्यू आय डी. आता आउटपुट मध्ये काय येईल, डिफॉल्ट येईल का ओव्हरराईड येईल? डिफॉल्ट. अजून कोणाला काय सांगायचंय? डिफॉल्ट ओव्हरराईड कधी येईल सर, सांगायचं, ओव्हरराईड. का बरं ओव्हरराईड येईल? कारण आपण क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय ना. तुम्हाला ओव्हरराईड कॉन्सेप्ट शिकवलाय ना मी, तर इथे काय येऊन जाईल, ओव्हरराईड येऊन जाईल. म्हणजे तो असं सांगतोय, तुम्ही जर त्याला इम्प्लिमेंट केलं तर तुम्ही जे करशाल ते, तुम्ही नाही केलं तर जे डिफॉल्ट दिले ते, असं आहे. ठीक आहे.
ही एक नवीन कॉन्सेप्ट इंटरफेसमध्ये आली होती, ती तुम्हाला आता माहीत झालं. हे बऱ्याच जणांना माहीत नाही. स्कूल, कॉलेजमध्ये अजून एवढं अपडेट झाले नाही. त्यांना एवढंच सांगतात, की इंटरफेसमध्ये बॉडी लिहिलं जात नाही. जात नाही तर जात नाही. ओके. पण कसं आहे नेहमी नवीन-नवीन गोष्टी येत राहतात आणि त्या नवीन-नवीन फीचरनुसार आपल्याला ते इम्प्लिमेंट पण करावं लागतं. ठीक आहे. तर नवीन काय आलं हे माहिती पण असणं गरजेचं आहे. आता तर खूप साऱ्या गोष्टी नवीन आल्यात. म्हणजे एक अशी युनिक गोष्ट नवीन आली आहे, ती जावामध्ये. ते समजलं तर तुम्हाला ते वाटेल, "अरे, हे तर खूप चांगलं झालं." पण सध्या आता एवढं लक्षात ठेवा, हे लक्षात आलं इंटरफेस हो सर. इंटरफेसच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. सिंपल इंटरफेस, मल्टिपल इंटरफेस आपण कसे अचीव्ह करतो. एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला एक्सटेंड करतो आणि आतापर्यंत आता हे स्टडी केलं होतं, की इंटरफेसमध्ये बॉडी ही नसतेच. पण जर बॉडी ठेवायची असेल, तर आपण डिफॉल्ट ॲक्सेस मॉडिफायरचा वापर करतो. जेणेकरून काही नाही इम्प्लिमेंट केलं, तर ॲट हे तरी एक्झिक्यूट होईल ते असं. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट द इंटरफेस इज. ठीक आहे.